मित्रांनो मालसामध्ये अरे कालचे बघ ना मित्रांनो आता मी जेवतोय एक आज 32 वेळा चावतो. तर मित्रांनो हा आहे राहुल. बघा कसं बघा सारखा खातोय. मित्रांनो या लाडू खायला तिथे आम्ही दुपारचं जेवण असं करतो. हा स्वतः रोशन पापा आहे. जेवच नाही तुला हा स्वतः रोशन पापा आहे. जेवण नाही का बघा राम हा बघा राम. हा बघा राम. हा राम आहे बघा. हा कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? राम शिव्या देतो राम शिवाय देतोय. नाव रामाचं आणि काम्याचं रावणाचं. बघा आता हा आणि हा अभिषेक याला तुम्ही बघितलं असाल की गजब बेइज्जती है. गाईस तर बघा तुम्ही आमची टुर्नामेंट आहे 11 तारखेला आणि आम्ही प्रॅक्टिस करत आहोत. हे आमचे राऊत सर हे आमचे बी टीमचे कोच आहेत आणि तुम्ही बघू शकता हा रोशन फाफाळे याचाच हा कॅमेरा आहे. आणि बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. ही अख्खी टीम तुम्ही बघा सध्या टुर्नामेंटची प्रॅक्टिस करत आहेत आणि खूपच अतिशय भयंकर प्रकारे. आणि हा बघा तुम्ही हा सुदर्शन पवार ह्या काहीच कामाचा नाही तरी देख सकते हैं इसका उम्र 10 साल है. 2 से 2.5 kg का ये बच्चा होगा और काफी नटखट है. स्टंट भी ये करता है. स्टंट करो तो स्टंट मारो तो स्टंट करो तो स्टंट. वाह वाह नाही का खूपच हाईट कमी पडल्यामुळे त्यांचा नाही का परफॉर्मन्स लो झालेला आहे. आणि हे आमचे अथर्व रेडकर ओपनर कॅप्टन आणि हे फुकटचे लोकडे आणि बिनकामी आणि आमचा हा मेन प्लेअर ऑलराऊंडर आहे हा गाईज तुम्ही बघू शकता. आणि सगळंच काही घालून आणि थोड्या वेळाने तुम्ही त्याची कॅच बघा. एक कॅच अशी सुंदर प्रकारे घेणार की नाही का सगळे प्लेअर फिके त्यांच्या पुढे. आणि हा दर्शन हांडे उर्फ नाव तुझं टोपू नाव सांग. दर्शू. आणि हा आता कॅच घेणार. याच्याकडे कॅच मारा. एक व्हिडिओ आणि हा मंदार टेकाळे अतिशय सुंदर प्रकारे फिल्डिंग केलेली आहे. मंदार टेकाळे हाय बोला. हाय. आणि इकडं पण बघा तुम्ही प्रॅक्टिस चालू आहे आणि पोरं दिसत नाही आणि पोरं वगैरे बघा तुम्ही. आणि हे बघा हे आमचे माननीय प्लेयर हे आमचे कॅप्टन आहेत आणि ही आमची टीम बी गाईज. तर तुम्ही बघा हा टीम बीचा मेन बॉलर आणि सगळ्यात फास्टेस्ट बॉलर एव्हर. आणि हा तुम्ही बघा हा बॉल आणि हा कोण आहे कॅप्टन. हा आमचा कॅप्टन आहे. आणि कॅप्टन टीमची पोझिशन काय काय 12 नंबरचा प्लेयर होता. काय करतो पण अरे गाईज थोडं कट करतो आम्ही. आणि हे आमची टीम या ठिकाणी खूपच प्रॅक्टिस करत आहे. मेहनत घेत आहे. आणि 2 टीम आहेत आमच्या टीमच्या. टीम ए आणि टीम बी. हा ओपनर बॅट्समन आहे आणि हा बी टीमचा. तर मित्रांनो तर आपण आलेलो आहे ग्राउंडला आणि हे बिनपगारी फुल अधिकारी इथं बसलेत. यांना काम ना दाम आणि नुसतं मागणं टवाळ काय करायला आहे. हे बघा सस्ता ब्लॉगर बघा 50 बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ. IAS बनो और देश को गरीब. तर मित्रांनो आता आपला ब्लॉग आहे. आता तुम्ही बघता त्याचे आपण मग अशी इंट्रोड्यूस केलं होता. हा जो आहे राम भोगते. हा राम भोगते बघा किती सोजवळ चेहरा आहे. नाव रामाचं पण काम एकदम रावणाचं आहे त्याचं. बघा स्माइल पण बघा तीच हौशी स्माइल आहे त्याची. बघा हा सोजवळ चेहरा बघा आणि हे बघा. तर आपण आता ब्लॉग इथे यो अभि
काय काम नाही, याला पुकी म्हणतात कॉलेजमध्ये सगळे. आहे पुकी म्हणतात ना तुला. हा. सगळे मैत्रिणीला धोका देतात, पण एक मित्र जीव भावाचा जो मी याच्या सोबत आहे. हा तू याच्यात बोल बोलत नाही काय पण. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ताजा आता आपण बनवतोय मसाले भात. तर आपला आजचा शेफ बघा, रोशन आज स्वतः बनवतोय स्वतःच्या हाताने. तर पहिला आम्ही कांदा घेतलाय, कांदा नाही हे पहिले तो आणि परतवतोय. त्याच्या आधी आम्ही काजू असे भाजून घेतले, रोस्ट केले तेलात नॉर्मली. तर रेसिपी त्यांनी कुठून शोधली हे आम्हाला नाही माहिती, पण तो बनवतो. घेतल गार्लिक पेस्ट. तर आता पक्की टाकू. थोडी टाक, याच्यावर टाक. टाक अजून. कांदा जाळायला लागला मला. बाज अरे कांदा तर ब्राऊन उभी. अरे तू होणार तो. सगळं करणार आहे आपण ते. उद्या ना मी काय सांगितलं तुला, तू डोकं ते पण सांगितलं ना ते टाकू. चांगला नाही झाला ना तर काय खावं लागणार आहे ना. उद्या आपण आपल्याकडे दुसरा भात आहे, तू काय टेन्शन घेतो. आहे? रात्रीचा भात तोही फ्रीज मध्ये चांगला आजीन ठेवलाय. म्हणजे तुम्हाला काय म्हणते, नाही फ्रीज मध्ये ठेवलाय. ठीक आहे एवढं. अजून टाक, अजून थोडं टाक. बस. एवढं असं वाटतं चायनीज बनवून बसलोय. तांदूळ निवडलं का? निवडाल का आपण, काय राशनचं आणलंय काय? छे, एवढं दुकानातून आणलंय 60 रुपयाचं. पप्पूच्या एक तांदूळ होता. तू पाणी मित्रांनो भांड्याची कमी, पाणी बी जरा भांड्याच कमी आहे पाणी आपल्याला वत नाही. तू ऐक जरा, पाणी वच. पाणी वत ना, पाणी वतून काढ फक्त. यात काढ फक्त. पाचशे लिंबू बी संपले काय इकडे दे. तर मित्रांनो इथं अशा प्रकारे भात आम्ही जरा गडबड झालेलं आहे, पण भात चवदार झाला की नाही हे तुम्ही मित्रांनी मिळून हे सांगणार आहे, चवदार झाला की नाही. हा अजिबात नाही, मित्रांनो अजिबात नाही. त्यांनी भात कसा केला माहितीये का? त्यांनी पहिलं काय केलं, ते नको सांगते. जाऊ द्या, चव जाईन लोकची चव जाईन त्याच्यामुळे ते नाही सांगत. हे बघा उकडे आली त्याला. कसं आहे वाचत डिगभर येतं ते सरगे. लेन जळाली. काय जाळली? लेन जळाली. कुठे लेस लय उकडायला लागला, कमी करू काय? अरे उकळू दे ना, एवढ्या उकळवायचा अरे लागतोय तो- भात. त्याच्यात अरे तो ठेव, फक्त बाहेर त्याच्यात नाही ठेव. बाहेर. आम्ही हे ठेवतोय ना, तो काय त्यात बोलतो टाकलो. हा हो द्या आता. काजू दे इकडे. तळलेले काजू खाऊन बघा. तळलेले नको खाऊ ना, तळलेले त्याच्यावरनं टाकू. जा एक कोथिंबीर कढीपत्ता घेऊन ये. तू आहे का? कडे भात लावला. ह्याने टाकला होता. तर गाईज आपला भात रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, ही आपली झालेली आहे काजू बिर्याणी. काजू टाकून व्हेज बिर्याणी केलेली आहे, मेड बाय रोशन फाफळे. मित्रांनो तुम्हाला आता कॅमेऱ्यात चव काढायची नाही. ते जायला भारी दिसते. इतकी भारी टेस्ट, वास तर इतका भारी येतोय. ते थांब ना, शिवाय नको देऊ. सॉरी वास इतका भारी येतोय त्याच्यात. आता आम्ही टेस्ट करणार आहे. पहिला बाईट घेतोय मी, तर बघू कसं लागतोय. कसं आहे तर आता आपण त्या भाताकडे बघूनच सांगू शकतो त्या भाताची अवस्था काय. राहुलला किती भारी लागलेला अशा प्रकारे भात. आणि तुम्ही करा नक्कीच चालू, खायला करा. भात ते बंद कर. आपण पहिला भात खाऊ. आता थोडं मीठ टाकलेलं आहे, मीठ थोडं कमी पडलेलं आहे मित्रांनो. असंच आम्ही उद्याची बी रेसिपी टाकू परत त्याच्यावर. एकदम स्वादिष्ट. उद्या आपण बेसन भाकरी करणार, पिठला भाकरी. मीठ टाकायची पद्धत बघा आमच्या राहुलची. अरे लय कमी त्याच्यात, लय कमी. मीठ कमी येईल. मागाशी सांगत होता ना तू. तर आता मित्रांनो आपण आता इथंच थांबूया आणि आता आपण जेवूया थोडस, नंतर आपण स्नॅप घे ग्रुपला टाकू. Bruh.